नमस्कार. मी कैलास गुंजे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरकोली, पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा. महापुरापूर्वी सुरक्षित राहण्यासाठी मी आपणाला काही उपाय सांगत आहे, ते आपण आवर्जून पाळावे. नंबर 1, महापुरापूर्वी परिसराची माहिती. आपल्या क्षेत्रात पूर येण्यासाठी शक्यता असलेल्या ठिकाणी याबद्दल माहिती ठेवा. आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी तयार ठेवा. घराची तयारी, घराच्या खिडक्या, दरवाजे आणि छताची मजबूती तपासा. महत्त्वाची कागदपत्रे, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. आपत्कालीन किट तयार करा. पाणी, अन्न, प्राथमिक उपचार, बॅटरी, रेडिओ, टॉर्च आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असलेला आपत्कालीन किट तयार करा. नंबर 2, महापुरानंतर पाण्यापासून दूर राहा. शक्यतो पावसात जाणे टाळा. विशेषतः वाहत्या पाण्यात पाणी कमी खोल असले तरी ते धोकादायक असू शकते. उच्चस्थळी जा. पाण्याचा स्तर वाढू लागल्यास उच्च ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी जा. वीज आणि गॅस बंद करा. पूर आल्यानंतर वीज आणि गॅसचा पुरवठा बंद करा. वाहन चालवणे टाळा. वाहन चालवणे टाळा. वाहने पाण्यात अडकू शकतात किंवा वाहून जाऊ शकतात. नंबर 3, महापुरानंतर धोकादायक ठिकाणी जाऊ नका. पाणी ओसरल्यानंतरही अस्थिर भाग, पडलेली विस्तारे किंवा कमकुवत झालेली संरचना धोकादायक असू शकते. शुद्ध पाणी वापरा. पुराचे पाणी दूषित असू शकते, त्यामुळे फक्त शुद्ध किंवा उकळलेले पाणी वापरा. आरोग्याची काळजी घ्या. पुरामुळे पसरलेल्या रोगांपासून सावध राहा. आपत्कालीन सेवांशी संपर्क साधा आणि आवश्यक त्या आरोग्याच्या सूचनांचे पालन करा. नंबर 4, सहाय्याची योजना. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. मदत कार्यात सहभागी व्हा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. समाजाची मदत करा. जर इतर लोकांना मदतीची गरज असेल तर त्यांना मदत करा, परंतु स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या. धन्यवाद.